थोडा त्रास आहे त्या वन्य प्राण्याचा. अगदी डुकर आहे, हरण आहे, डुकर आहेत. अहो लेकराच्या वरच सांभाळावं लागतं ह्याला. हा. हो तेव्हा ते उली तरी नजरी पडत होते. नजरी पडले की लगेच भाव वाढले म्हणून आले तिथं खाणारे. पण आता हे तुम्ही एकरी तुमचा समजा किती खर्च आला आता टोटल त्याचा? जवळपास 80-90 हजार रुपये खर्च आला खरबुजाला. एकरी खर्च वाढला ना आता. हम्म. अहो खताचे भाव वाढले, औषधाचे भाव वाढले, लेबरचे भाव वाढले. अहो 2006 ला बी 10-12 रुपये खरबूज होतं. आणि आता बी जर 15-16 जर इकत असेल तर अजिबात खरबूज परवडत नाही. 20 रुपयाच्या पुढे जर इकलं खरबूज तरच परवडतंय खरबूज. नाहीतर त्याला लय पैसे आले म्हणून जर आपण लावायला प्रयत्न केला तर ते सक्सेस होणं अवघड आहे. बरोबर आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत. गावाचं नाव आहे चिंचोटी, तालुका वडवणी, जिल्हा बीड. आज आपल्यासोबत जे शेतकरी आहेत ते मागील 20 वर्षापासून खरबूज पिकामध्ये अतिशय अभ्यासपूर्वक आणि शिस्तबद्ध नियोजनबद्ध पद्धतीने उत्पन्न घेत आहेत. त्यांच्याकडे 20 वर्षाचा अनुभव आहे. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूयात की ते कशा पद्धतीने याचं उत्पादन घेत आहेत. तर सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. श्यामसुंदर रामकिसन गोंडे. बरोबर. आता हे किती एकर प्लॉट आहे तुमचा? 2 एकरचा प्लॉट आहे खरबूजचा, लायलपूरचा. बरोबर. आता कोणती व्हरायटी लावली तुम्ही? लायलपूर व्हरायटी. बरोबर. आता ही जमीन सुरुवातीला हे करताना त्यावेळेस काही म्हणजे खत तुम्ही हे केलेलं आहे का? सुरुवातीला नांगरणं मोगडा रुटर, पुन्हा कोंबडी खत आणलं त्याला. कोंबडी खत? हो कोंबडी खत आणलं 4000 रुपये टनाने. हो. किती टन टाकले? 4-5 टन कोंबडी खत टाकलं. आणि रासायनिक खत कमी वापरलं पण कोंबडी खत वापरलं, शेणखत वापरलं. कोंबडी खताचा रिझल्ट कसा भेटला? लईच नंबर 1 वाटायला कोंबडी खताचा रिझल्ट. बरोबर. हो. आता तुमच्या खरबूज पिकासाठी तुम्ही काही विशेष म्हणजे क्रॉप कव्हर असे काही प्रॅक्टिस केलेल्या का? क्रॉप कव्हर हातरल्यामुळे सेटिंग जरा म्हणजे मल्चिंगवरच सेटिंग लागते. चांगली दाट सेटिंग लागते. आणि त्या सेटिंग साठी मोहळ सापडत नाही, मधमाशीच राहिली नाही. मग आम्ही काय करायचं, दिवसा मोहळ बघायचे आणि कुठं तरी मोहळ दिसलं ते संध्याकाळी आणून इथं ठेवायचं. पुन्हा ऊसाची चोत्री आणली, पुन्हा गुळ शिजवला. रोज सकाळी गुळ शिजवायचा. त्या वासाने पुन्हा कसे तरी कुठं मासे दिसायला लागल्या. आणि ताक, गुळ आणि इलायची ही खरबुजावर फवारली तेव्हा थोड्याफार माशी दिसायला लागली. आता माशीच राहिली नाही मधमाशी. हो म्हणजे सेटिंग साठी तुम्ही इतके प्रयोग केले सेटिंग साठी. पण आता क्रॉप कव्हर टाकल्यामुळे समजा किती म्हणजे फायदा भेटतोय का? क्रॉप कव्हर मुळे बराच फायदा आहे. तर माल बी सेटिंग मध्ये चांगली बी येते आणि मल्चिंग वर माल कायमस्वरूपी बरा राहतो. बरं. आता मागील 20 वर्षापासून तुम्ही खरबूज पिकाचं उत्पन्न घेतात, तर खर्चाबद्दल काय सांगाल? म्हणजे मागील 10-15 वर्षापूर्वी किती खर्च होता, सध्या किती खर्च आहे, काय एकरी? अहो एवढा खर्च वाढला ना आता. खताचे भाव वाढले, औषधाचे भाव वाढले, लेबरचे भाव वाढले. अहो 2006 ला बी 7 आणि 8 रुपये 10-12 रुपये खरबूज होतं. आणि आता बी जर 15-16 जर इकत असेल तर अजिबात खरबूज परवडत नाही. 20 रुपयाच्या पुढे जर इकलं खरबूज तरच परवडतंय खरबूज. नाही तर सगळे खताचे भाव, औषधाचे भाव, लेबरचे भाव वाढले गेले. सध्या ह्या वर्षी जो आपण भाव पाहायला मिळतो असा पहिले कधी असा भावच नाही ना कधी. दिवस भाव उलीतली राहिलाय तर त्याच्यात बी माग कमी जास्त व्यापारी करू लागले. बरोबर. आता आपण बघतो की तुमच्या प्लॉटची हार्वेस्टिंग चालू आहे सध्या, बरं का? तर आता तुमच्या हातात किंवा हे जे खाली आपण फळं पाहतो त्याची साईज बऱ्यापैकी पाहायला मिळते आपल्याला. तुम्ही काही असं वेगळं केलेलं आहे? ह्याच्यात अमिनो ऍसिड वापरला आम्ही, घरगुती अमिनो ऍसिड. सोयाबीनचं बनवून, पुन्हा सल्फरचं बुरशीनाशक वगैरे, पुन्हा पावडर मिल्डू यासाठी सल्फर आणि चुना वापरला त्याच्यात. आता अमिनो ऍसिड तुम्ही घरगुती बनवलं? कशा पद्धतीने बनवलं त्याला? अमिनो ऍसिड ते सोयाबीनचं ते चक्स गोळ्या असतात ना आपली सोयाबीन खायची भाजीची, ती पोटॅशियम हायड्रॉक्साईड मध्ये शिजवायची. म्हणजे बुकटा करून दळून ती शिजवून टाकली की इतका अमिनो ऍसिड बनत आहे तयार की इसाबियन जी 1100-1200 रुपयाची लिटर आणायचे त्याच्यापेक्षा नंबर 1 आपले प्रोटीन तयार होते त्याच्यात. बरोबर. ही आयडिया कोण दिली तुम्हाला? ही अंकुश पाटील अॅग्रो. अंकुश पाटलांनी एवढी आयडिया दिली ना ती प्रत्येक शेतकऱ्याने त्याचा लाभ घ्यावा. संपूर्ण बरेच शेतीसाठी त्याला फायदेशीर होऊ शकते अंकुश पाटलाचे अमिनो ऍसिड, सल्फर.
आता बऱ्यापैकी जे वन्य प्राणी हा. ते पिकाला डॅमेज करतातच, हा. खरबूज असेल टरबूज असेल, तशा पद्धतीचं तुम्ही कसं अहो नियोजन वन्य प्राण्यासाठी एवढा त्रास नाही त्यांचा. केलं? अहो रात्रंदिवस आता इथं जागत राहावं लागते. हा. किती तिथं कडीला बाजा टाकल्यात आम्ही, आणि रात्रंदिवस त्यांच्यासाठी जागत राहावं लागतं. एवढा त्रास आहे त्या वन्य प्राण्याचा. अगदी डुकर लहान आहे, लेकरासाठी. हरण आहे, डुकर आहेत. अहो लेकराच्या वरच सांभाळावं लागतं ह्याला. हा. हो तेव्हा ते उली तरी नजरी पडत होते. नजरी पडले की लगेच भाव वाढले म्हणून आले तिथं खाणारे. हो. हा. पण आता हे तुम्ही वन्य प्राण्यापासून झटका करंट ते लावलेला आहे, झटका मशीन लावली पुन्हा मग. झटका मशीन. हो बरं, ते म्हणजे कसं एक खर्च होतो त्याचा? झटका मशीनला 13-14 हजार रुपये खर्च लागतो त्याला. 13-14 हजार. 13-14 हजार रुपये. बरं. हो ते पुन्हा खर्च वाढला, बरं. क्रॉप कव्हरचा खर्च वाढला, खर्च अति वाढलेला आहे. आणि थोडेफार 2 रुपये वाढले की लगेच खर्च वाढला लगेच खाणारे. ते झटका मशीनचा रिझल्ट म्हणजे बऱ्यापैकी वन्य प्राणी होते का कोण? थोडेफार कमी होते तरी उड्या मारू तरी येतेच कधी कधी. बरोबर. आता सध्या आता तुमचा प्लॉट हार्वेस्टिंग चालू आहे बरं का? आता म्हणजे याची मार्केटिंग साठी तुम्ही कसं म्हणजे व्यापारी इथं व्यापाऱ्याला दिलाय. व्यापाऱ्याला दिलं? व्यापाऱ्याला हो. बरोबर. आता तुम्हाला काय भावाने दिला हे 19 रुपये किलोने माल दिला जागे. बरोबर. आता मग मजूर तुमच्याकडे की व्यापाऱ्याकडे? मजूर आपल्याकडे, पुन्हा मजूर तुमच्याकडे? मजूर आपल्याकडे. बरोबर. आता तुमच्या 2 एकर मध्ये साधारण म्हणजे किती अंदाज आहे तुम्हाला, किती माल निघेल? 2 एकर मध्ये काय कमीत कमी 25 टन माल निघेल. 25 टनाच्या आसपास माल निघेल. 25 टनाच्या आसपास. बरोबर. म्हणजे कितीपर्यंत भाव खाली नाही यायला पाहिजे की शेतकऱ्याला समजा खरबूज पीक खरबूजाला 20 रुपयाच्या पुढे जर भाव लागला तरच परवडत आहे, नाही तर अजिबात खरबूज सुद्धा परवडत नाही. खर्च अतोनाक वाढले ते शेतीचे. बरं. आता खर्च जे वाढले तर त्याला समजा कशा पद्धतीने आपण नियंत्रित करू शकतो, किंवा दुकानदार असे काही आपल्याला म्हणजे फसवेगिरी अशी पाहायला मिळते का शेतकऱ्याची? आता दुकानदार म्हणण्यापेक्षा आपल्याला अनुभव भरपूर असला तरच जमते ते. बरं. आता दुकानदार तर काय हे फवारा ते खवारा ते खत घ्या, आपल्याला कमीत कमी 50-60% अनुभव असायला तरच त्याच्यात सक्सेस होते माणूस. बरं. आता एकरी तुमचा समजा किती खर्च आला आता टोटल त्याचा? जवळपास 80-90 हजार रुपये खर्च आला खरबुजाला एकरी. बरोबर. आता जे नवीन शेतकरी समजा लागवड करतील खरबुजाची बरं का, किंवा नवयुवक काही समजा ज्यांना खरबूज पिकाची लागवड करायची, त्यांनी तुमच्या अनुभवातून सांगा काय चुका टाळायला पाहिजेत? त्यांनी काय करायला पाहिजे, ज्याला काही खरबूज टरबूज करायचे त्यांनी अनुभविक शेतकऱ्याकडे भेटी द्यायला पाहिजे. आणि भेटी देऊन काय केलंय कसं केलंय त्या व्हरायटीवर न जाता त्यांनी कोणतं खत वापरलंय, जैविक वापरलंय का, काही अनुभव त्यांच्यातून माहिती करून घेतली तरच तो सक्सेस राहतो. नाही तर त्याला लय पैसे आले म्हणून जर आपण लावायला प्रयत्न केला तर ते सक्सेस होणं अवघड आहे. बरोबर आहे. बरं. आता तुम्ही बऱ्यापैकी प्लॉट आणलाय, सगळं तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळालंय या वर्षी बरं का, तर तुम्ही समाधानी का? हे सध्याच्या भावात तरी समाधानी आहेत सध्या या वर्षी? हो. बरोबर. म्हणजे इथून पुढे असाच भाव, इथून पुढे जर असाच भाव जर 20-25 रुपये जर भाव असला तरच परवडतंय, नाही तर अजिबात परवडत नाही. बरोबर. आता तुमचा प्लॉटचं बऱ्यापैकी ऍव्हरेज जे आहे ते चांगलं आलंय, तर तुमचं तर मेहनत आहेच, तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लाभलंय? पुन्हा घरच्याचं सगळं सहकार्य असल्यामुळे हे प्लॉट आलाय. अंकुश पाटीलचा बी सहकार्य आहे औषधात ह्याच्यात. आणि शेख साहेब जे आहेत एवढे हुशार शेख साहेब आहेत ना, जे काही आपल्याला घ्यायचंय का ते घ्यावं, आणि जे काही आपल्याला समजत नाही त्यांची कोणती माहिती करून घ्यायची, जे आहे ते आपल्या याने चालून द्यायचे. बरोबर. हो. चालतंय. तर धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. तर शेतकरी मित्रांनो, आपण या पूर्ण मुलाखतीमधून पाहिलं की कशा पद्धतीनं सध्या खरबूज पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांसमोर असंख्य अशा अडचणीला सामोरं जावं लागतंय. मग ते वन्य प्राण्यापासून बचाव असेल, रोग व कीड नियंत्रण असेल, त्यानंतर बाजारभाव असेल, दुकानदाराची फसवेगिरी असेल, अशा विविध माध्यमांना सामोरं जाऊन शेतकरी अगदी लेकरासारखं जपून हे खरबूज पीक आणत आहे. तर यांच्या पूर्ण अनुभवातून त्यांनी आपल्याला व्यवस्थित आणि अतिशय तुम्ही योग्य प्रकारे अतिशय ओरिजिनल जी ऍक्च्युअल परिस्थिती शेतकऱ्याची ती सांगितली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.